अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेली आणि सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेली मनसेची ब्ल्यूप्रिंट अखेर सादर करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्ल्यूप्रिंटचं सादरीकरण करण्यात आलं। मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमात ही ब्ल्यूप्रिंट सादर केली गेली। पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, पर्यटन तसंच इतर मुद्द्यांवर राज ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी ब्ल्यूप्रिंटमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे। त्याची आम्ही काही एक 8-10 गोष्टी पहिल्यांदा काढल्या। त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना, सर्व मराठी समाजाला एक स्वप्न पाहता येईल। 2 आपण भविष्यात बघायला शिकू। 3 रोजच्या प्रश्नांच्या पलीकडे जायला लागेल। 4 आपलं मूल्यमापन आत्मपरीक्षण होईल। 5 समाज चिरंतन टिकावा, संपन्न राहावा याचा विचार होईल। 6 सर्वांगीण मूलगामी विचार करता येईल। 7 काही जगावेळा विचार करण्याची संधी मिळेल। 8 समाजातील सर्वांचा साकल्याने पूर्णपणे विचार करता येईल। 9 महाराष्ट्राला प्राधान्यक्रम ठरवता येईल। हे पहिल्यांदा आम्ही काही गोष्टी अशा ठरवल्या। हे ठरवत असताना विकासाचा अर्थ, विकास म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्या पुस्तिकेमध्ये आहेत। मी तितक्या डिटेलमध्ये जाणार नाही। पण हे करत असताना काही आम्ही एक 10 प्रश्न अजून एक विचार केला की हे करत असताना कशा अंगाने आपण जायला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा विचार करून आपण प्रश्न हाताळले पाहिजेत। त्यातला एक होता लोक सुरक्षित आहेत का। 2 होता महाराष्ट्रातल्या माणसांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गोष्टींमध्ये भीषण अशी तफावत तर नाही ना। 3 लोकांना पुरेसं खायला आणि पुरेसं प्यायला शुद्ध पाणी मिळतंय ना। 4 लोकांना परवडणारी घरं, त्यात शांतता, खाजगी जागा, नळानं पाणी, शौचालय अशा सुविधा मिळत आहेत ना। 5 त्यांना पुरेशा समाधानकारक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत ना। 6 ते त्यांच्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीनं दर्जेदार आणि नव्या युगाच्या दृष्टीने योग्य असं शिक्षण देऊ शकतायत ना। 7 त्यांना त्यांच्या जवळ आणि त्यांना परवडेल अशी आरोग्य सेवा मिळते ना। 8 त्यांना शुद्ध हवा, त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधन संपत्ती, सोयी सुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळत आहेत का। 9 लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का। आणि 10 ते भविष्याकडे आशेने, अपेक्षेने, महत्त्वाकांक्षाने पाहतायत का। या 10 गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या प्रश्नांना आम्ही हात घालायला सुरुवात केली।